कॉमेंट्स आहे, पण त्या कॉमेंट सोबत एकाने रहीम तंबोली 1920 म्हणून आहे, त्यांनी अक्षरशः मला माझ्या बायकोला शिवगाळ केलेली त्याने, आणि एवढा घाणेरडा शिवगाळ केली मी ते बोलू शकत नाही. आणि नाईलाजाने आम्ही आता आज सन्माननीय SP कडे गेलो आणि त्याची तक्रार केली सायबरमध्ये. आणि आमचं बोलणं आहे की हे जे रहीम तांबोली 1920 आणि हा तेजू यांना तुम्ही अरेस्ट करा आणि याच्या मागे कोण असेल त्याची चौकशी करा, आणि जे याच्या मागे कोण कल्पित आहे त्याला पनिशमेंट झाला पाहिजे यासाठी आम्ही तक्रार केली. हे बघा, याचे मागे जे आहे जे स्वतःच्या घरात डाके टाकतात, स्वतःच्या घराच्या डाके म्हणजे कळलं ना तुम्हाला मी काय म्हणतो, स्वतःच्या घरात डाके टाकतात, ज्यांच्या रक्तात 50 लोकांचा रक्त आहे, त्यांच्या रक्तात की 50 लोकांचा रक्त आहे, अशा लोकांनी टाकलेला आहे. हा, आणि त्यांना मला बोलणं आहे की बाबा तुम्ही असं चिल्लरपणा करण्यापेक्षा तुम्हाला जे करायचंय तो ओपन आहे ना. हा, तुम्ही एकाच रक्ताचे नाहीये, तुम्ही पण याच रक्ताचे म्हणून तुम्ही असं करतात. आणि सोशल मीडियामध्ये आतापर्यंत व्यक्तिगत माझला काही टाकलं मी कधी म्हणजे इग्नोरच करतो, मी कधी करत नाही. पण माझ्या फॅमिलीवर दोन टाकत असेल मग ते ज्याचं 50 रक्त ज्याच्या शरीरात आहे त्याला आम्ही पण सोडणार नाही. आणि मी SP साहेबांना सांगितलं की ह्या लोकांना तुम्ही जर पकडले नाही, यांना जर सोडले तर उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उद्भवला तर जिम्मेदारी तुमची राहील. तुम्ही व्यक्तिगत म्हणजे आतापर्यंत जालन्याच्या इतिहासात मी बघतोय की प्रत्येक कोणताही पुढारी असेल बद्दल कोणी या लेवलवर बोलत नाही, पण हे 50 रक्ताचा माणूस तो असा कोणाला उचकून करतोय ते मला माहिती आहे कोण आहे. ते घरातही डाका टाकतात ते लोक, मला सर्व माहिती आहे, पण याला पनिशमेंट झाला पाहिजे. हो, मी बोललो त्यांना, ते रायटिंग मध्ये मागतात, आमचे कार्यकर्ता रायटिंग मध्ये तक्रार करू लागले. आणि हे फक्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणून काही लोकांचा एवढा पोट दुखतो आणि काय करायचं म्हणून हे धंदे करू सुरू केले. यापूर्वी काही सोशल मीडियावरती बदनामीचं झालेलं होतं. मी कधी माझ्या विरोधात काही कोणी काय म्हणतो लंगडे फंगडे मी केअर करत नाही. मला म्हणजे बालबुद्धीला मी डोकंच लावत नाही. पण हे लोक जेव्हा म्हणा हा ज्याच्या रक्तात 50 लोकांचा रक्त आहे, जे स्वतः घराचे डाके टाकतात, त्यांचा हाईट झाली हो.